नमस्कार मंडळी, मी सुमित दवंडे. तुम्हा सगळ्यांचं मी कोकणकर सुमित या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत करतो. सध्या कोकणामध्ये आहे भात झोडणीचा हंगाम. तर आज आहे आमची भात झोडणी म्हणजेच मळणी. तर मी देखील चाललो आहे शेतावरती. चला आज आपण पाहूया कोकणातली मळणी, भात झोडणी. आता मी पोहोचलोय शेतावरती आणि समोरच दिसतंय ही जे आपण मूग आवरा पेरतो तर ते देखील छान प्रकारे उगवलेलं आहे. आणि समोरच आपल्या मळणी आहेत आणि त्याच्या मागच्या बाजूला अंगण आहे. तिथेच भात जोडणीचं काम चालू झालेलं आहे. आणि ही सगळी मंडळी खूप पहाटे आलेली आहेत भात जोडणीसाठी आणि त्यांचं काम चालूच आहे. हे आमचे सुदांबा आहेत आणि त्याने जे हातामध्ये घेतलेला आहे त्याला ऐंडा म्हणतात. आणि तो ऐंडा आता भाताच्या राशीजवळ मारत आहेत. आणि त्यानंतरच बाजूला जी भाली बनवलेली आहे त्या भालीवरती पुन्हा एकदा ते मारलं जातं. राशीवरती मारल्याच्या नंतर पुन्हा एकदा भालीवरती. आणि ही भाली कसली असते तर त्या भालीवरती जे लाकडाचे तुकडे दिसत आहेत ते सावरीचे आहेत, ज्याला काठी आहे, जेणेकरून जो पेंड्यामध्ये भात राहतो राशीवरती मारल्याच्या नंतर तो त्या काट्यांच्या साह्याने पूर्णपणे पडून जाईल. त्यासाठी ही काटेरी सावरीची भाली तयार केलेली जाते. आणि त्यानंतर बाजूलाच ही आमची आई आहे, आजी आहे, ते पेंडे बांधत आहेत. ही जी भाताची रास दिसते ती ही शेतकऱ्याच्या कष्टाची, घामाची, ही वर्षभराची कमाई आहे. खरं तर मंडळी ही सगळी आमची घरची माणसं आहेत. रव्या काका आहेत, मामी आहेत, 2 मावशी आहे, आई पप्पा आहेत, मिलिंद मामा आहे. आणि ही सगळी शेतकरी माणसं आहेत. आणि प्रत्येकाची शेती जरी वेगवेगळी असली तरी लावणीपासून सगळी कामं शेतीची ही सगळी माणसं एकत्र मिळून करतात. याला गावाकडे डाळा असं म्हणतात, कारण एकत्र काम केल्याने काम सोपं होऊन जातं आणि काम देखील प्रत्येकाचं लवकर होऊन जातं. खरं तर गावाकडची अशी परिस्थिती आहे की गावाकडे कामासाठी, शेतीच्या कामासाठी माणसं अवेलेबल नाही आहेत. कारण गावामध्ये म्हटलं तर माणसांपेक्षा माकडंच जास्त राहतात, कारण आमच्या गावामध्ये माकडं भरपूर झाली आहेत. आणि या कारणामुळे असं एकत्र काम केल्याने काम सोपं होऊन जातं. आणि शेती देखील खूप कमी प्रमाणात आता केली जाते. जी माणसं शेती करतात ती आता थोडीच उरली आहेत गावाकडे. कामाच्या व्यापातून ह्या भात जोडणीचा आनंद घेण्यासाठी आज मी देखील शेतावरती पोचलेलो आहे आणि भात जोडणीचा आनंद घेत आहे. खरं तर शेतकऱ्याचा मुलगा म्हटल्याच्या नंतर आपल्याला हे काम करणं काही कठीण नाही आहे. आणि मी देखील असाच सुट्टीचा आनंद शेतावरती घेण्यासाठी भात जोडणीचा हा आनंद घेतो आहे. आणि याच्याने घरच्यांना देखील मदत होते आणि आपल्याला देखील शेतीची कामं कशी केली जातात हे माहीत पडतं आहे. रव्या काकाने जो हातामध्ये झाडू घेतला आहे त्याला निहाल म्हणतात. आणि ते जे पेंड्यामधून छोटं तुकडे पडले जातात ते गोळा करण्याचं काम त्याच्याने केलं जातं. आणि ते एक बाजूला जमा केलं जातं. ते जे पेंड्यामधून जो तुकडे पडले असतात त्याला आपण गवती असं म्हणतो. आणि ती सगळी एकत्र जमा केली जाते. पुन्हा निहालने त्याच्यावरती मारलं जातं, कारण त्याच्यामध्ये जर कोणता भात राहिला असेल तर तो देखील गळून पडतो. आणि जो हा आपला पेंडा असतो तो आपल्या गुरांसाठी, जनावरांसाठी पावसाळ्यामध्ये खूप उपयोगी पडतो. कारण शेतीची कामं केल्याच्या नंतर
त्यांना सुका चारा लागतो आणि तो सुका चारा या पेंड्यामार्फत आपल्याला जनावरांना देता येतो. आता आम्ही शेवटचा अंडा घेऊन तयार आहोत आणि आता साथ घातली जाते की पायली करणी, मळण करणी, भात दे भात दे आणि असं म्हणून हा शेवटचा अंडा मारला जातो. दे देवा भात दे, पोतं भरून धान दे. आणि हीच वर्षभराची संपत्ती धन दौलत असते, ही काम करणाऱ्या कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याची. मंडई मळणीचं झोडून झाले आणि आता झाले जेवणाची तयारी. भात आहे आणि सगळ्यांचं फेमस म्हणजे बिरडा, पापड, डाळ. आणि सगळी मंडळी आता जेवायला बसलेल्या आहेत. बघा हे आमचे राव्या काका मस्त टेबलवरती बसले, सिंहासनावरती. हे आमचे सुदांबा, या बाजूला पप्पा बसलेत आणि बाकी सगळी मंडळी. चिकू तर हा प्रत्येक वेळी शेतावरती सगळ्यांसोबत असतोच. सगळ्यांचं जेवण झाल्यानंतर पुन्हा एकदा सगळेजण अंगणामध्ये आलेले आहेत आणि जे भात आहे ते सगळं एक ठिकाणी गोळा करत आहेत. सगळ्या भाताची रास लावल्याच्या नंतर हे अशा पद्धतीने भात वारवलं जातं. वाऱ्याच्या याच्याने जी काही भातामध्ये असते धूळ ती तुम्हाला दिसते, धूळ बाहेर पडते आणि त्याच्यामध्ये असलं छोटं छोटं पेंड्याचे तुकडे, जो काही कचरा असेल तो हवेच्या याच्याने बाहेर निघून जातो आणि सुपाने देखील बाजूने असं हवा देऊन तो वारवला जातो, जेणेकरून त्याच्यामध्ये कोणताही कचरा राहणार नाही. सर्व भात वारवून झाल्याच्या नंतर असा घरी नेण्यासाठी पोत्यामध्ये भरला जातोय. आता ही सगळी मंडळी आता ते भात भरण्याचं काम करत आहेत. चला तर मग आता भात भरून झालेला आहे आणि आता घरी नेण्याची वेळ आलेली आहे. बाहेर आपण टेम्पो मागवलेला आहे आणि ही सगळी भाताची पोती आपण टेम्पोमध्ये ठेवून घरी घेऊन जाणार आहोत. हा बघा या बाजूला टेम्पो देखील उभा आहे आणि ही सगळी पोती व्यवस्थितरित्या टेम्पोमध्ये लावली जात आहेत. चला मंडळी, आता सर्व भात भरून झालेला आहे गोणीमधून आणि आता ते आपण चाललोय छोट्या या टेम्पोने घरी घेऊन. कारण वयस्कर माणसांना देखील किती आपण त्रास देणार, म्हणूनच आपण टेम्पोमध्ये घेऊन चाललोय पूर्ण भात. पोत्यांमधून आणलेला भात आपण घरी कणगीमध्ये साठवून ठेवतो आणि आमच्याकडे हा लोखंडी पत्र्याचा कणगा आहे. पूर्वी बांबूच्या काठ्यांचा कणगा असायचा, ज्याला शेणाने सारवलेला असायचे, पण कालांतराने त्यात बदल होत आता हे पत्र्याचे कणगे आलेत आणि हा पत्र्याचा कणगा व्यवस्थितरित्या लावला जातोय. त्याच्यामध्ये खाली राखाडी टाकून त्यावरती पेंडा टाकलेला आहे, जेणेकरून कोणताही ओलावा भातामध्ये यायला नाही पाहिजे, म्हणून त्यावरती सागाची पानं देखील लावली जात आहेत. खाली राखाडी आहे, त्यावरती पेंडा आहे आणि त्याच्यावरती मग हे सागाची पानं लावली जात आहेत. कणगीमध्ये भात हा पूर्णपणे व्यवस्थितरित्या भरला जात आहे. पूर्ण कणगी भरत आले तुम्ही बघताय. आणि हा जेव्हा भात आपल्याला आवश्यक आहे तेव्हाच आपण हा दळण्यासाठी घेऊन जातो, नाहीतर पूर्ण ही वर्षभर अशीच साठवण केली जाते.